केला त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातले. कुणालाच नाही तशी दानात प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा मंडप पवित्रो यदि नाम घोषो हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तस्य भूषणं दानं सत्यकण्ठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणे किं प्रयोजनम. या दोन हाताची शोभा कशात सांगितली. मला असं वाटतं मारुतीच्या पारावर बसून हे पा तुम्ही एवढे येडे नाही तर संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये दान दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये दान दे तुझे गीत गाया दे तुझे गीत गाया दे ऐसे वरदान दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे तुझी कृपा नाम देऊन ऐसे गाय दे. नाशिकला भेटायला चाललो. कुठं चालला जिजा. पोरगी एम.फिल करते तिला विद्यापीठात भेटायला चाललो. कुठं चालला तामना. त्याने म्हटले ते पहिली मिली म्हणून डेंजरी तुमच्या इथल्या बायका त्या तर तुमच्या पुढच्या निघाल्या. मला तुमच्याकडून अपेक्षा होती पहिली मिली म्हणून. इथं एकच भेटाना माऊली दुसरीच्या कशाला गप्पा आणतात तुम्ही. गावागावात इतकी परेशानी पाहतो मी. प्रत्येक गावामध्ये काही लोक म्हणतात काही भागात गेल्यानंतर ताई तुमच्या भागात आमच्या पोराला एखादी पोरगी तरी पहा. म्हणलं माझ्या गावातले 35 वर्षाचे 35 नवरदेव घेणं लग्नाचे. येणारा 5 ते 10 वर्षाचा काळ इतका भयानक असणार आहे तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. पूर्वीच्या काळात लोक देवांना जनावर सोडायचे. खरं का खोटं आहे. येणाऱ्या 5 ते 10 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक गावागावात देवाला नाही माणसं सोडली ना तर मन बोलायला. आमचे थोरले चिरंजीव मसुवाला दान करण्यात येत आहे. भाविकांनी महाप्रसादाचा मी काहीच बोलले नाही. साधू झोपडीत घुसत आहेत. सारे भगवेच भगवे सारे मारुतीच मारुती सारे मुंजेच मुंजे विनाशेंद्राचे विठ्ठल. बळा लोकांची लग्न होईनात हाय ती आपली लेडी वापली सांभाळा. तक्रार करत जाऊ नका. शास्त्र सांगतं दुसरी न करावी बाईल मंडप फजिती होईल बोबाट वेषद्वारा जाईल बाईकांच्या पानवट्या एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी. कोणाला असेल तर सोडायच्या तयारीला लागू नका. हाय त्या सांभाळा विठ्ठल. पहिली मिली म्हणून दुसरी. दुधाची म्हैस आणायला चाललो. दुधाची गाय आणायला चाललो. दुधाची शेळी आणायला चाललो. कीर्तनात आल्यावर तरी विचार चांगले करी जा. विचार बदला देश बदले. सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल जर विनाकारण असतं तर साधू संतांचा अभंग आणि ओवी हे विनाकारण कशी असेल. ज्ञानेश्वरीमध्ये 80% विज्ञान भरलेलं आहे. आई सायन्स आणि विज्ञानवादी लोकांना आपल्या धर्म संस्कृतीचा त्यांना वाईट वाटतं. त्यांना तुच्छ लेखतात ते. त्यांना विज्ञान म्हणजे जगामध्ये सगळ्यात मोठं वाटतं. जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्माची पहिली पायरी चालू होती. हे काहीतरी फुशारक्या मारायचे म्हणून मी सांगत नाही. 80% आज ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान भरलेले.